2025 या मावळत्या वर्षाला साक्षी ठेवत नव्या वर्षासाठी कोल्हापूरकरांनी वेगवेगळे संकल्प केलेत. नवीन वर्ष, नवीन आशा, नवी दिशा, नवी क्षितिजं घेऊन येत असतं. या नव्या वर्षात अनेक जण अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचा मानस करतात. काहींनी आपल्यामधील उणिवा समजून घेऊन त्या दूर करत नव्या गोष्टी आत्मसात करण्याचा संकल्प केलाय. कोल्हापुरातील तरुणांच्या प्रतिनिधी प्रांजली कांबळे यांनी येणाऱ्या वर्षात खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केलाय. उद्यापासून नवीन वर्ष चालू होत आहे, तर माझी अशी इच्छा आहे की पोलीस भरती व्हायचं आहे मला. आणि मी फॉर्म सध्या भरलेला आहे आणि पुढच्या वर्षी मी कसून तयारी करून काही होऊन पोलीस भरती होईन. आणि सर्वांना पुढच्या आता येणाऱ्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना. सगळ्यांचीच धावपळ कुटुंबाच्या सुखासाठी सुरू असते, पण या धावपळीत अनेकांना कुटुंबासाठी वेळच देता येत नाही. प्रवीण शेळके यांनी नवीन वर्षात आपल्या कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देण्याचा संकल्प केलाय. नवीन वर्षात फिटनेसवर भर देणे, त्याचबरोबर नवीन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे, जसं की देवस्थान, किल्ले वगैरे. त्याचबरोबर फॅमिली लाईफसाठी वेळ देणे. रोजच्या कामाच्या गडबडीतून फॅमिलीला वेळ देता येत नाही, तसं फॅमिलीसाठी वेळ देण्याचा आहे नवीन वर्षाचा संकल्प. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. यामध्ये आरोग्याच्या समस्या भेडसावणारे आर्थिकदृष्ट्या अडचणीत येतात. शारीरिक त्रास असतोच, त्याशिवाय मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण होतं. त्यामुळे शरीर स्वास्थ्यासाठी अनेक जण नव्या वर्षात प्रयत्न करतात. सरत्या वर्षात दवाखान्याची पायरी चढावी लागलेल्या यशोदा चांदणे यांनी नव्या वर्षात सर्वांना चांगलं आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना केली आहे. यावर्षीचा शेवट आमच्या मुलगीच्या ऑपरेशनमुळे झाला, तर वर्षाच्या शेवटी असं व्हायला नको होतं. नवीन वर्षात सर्वांना आनंदी आणि म्हणजे निरोगी आयुष्य लाभावं हीच इच्छा आहे. सुरुवातीला तरी दवाखाना असू नये. मोठ्या उत्साहानं सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेत. आज प्रातिनिधिक स्वरूपात कोल्हापूरकरांचे संकल्प जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनीच काही ना काही संकल्प केले असतील. तुमचे हे सर्व संकल्प सिद्धीस जावोत ही सदिच्छा आणि तुम्हा सर्वांना एस न्यूज परिवाराकडून नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.